काय नेमकं परिस्थिती आता तुमचं बोलणं झालं तिथल्या लोकांशी स्थानिकांशी? विषय असा आहे की धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र खेलोबा मंदिराच्या प्रवेशद्वारावर पुतळा बसवण्यात आलेला आहे. आमचा पुतळ्याला विरोध असण्याचं कुठलंही कारण नाही. मुळात ट्रस्टची जागा, देवस्थानची जागा आणि परत मंदिराच्या प्रवेशद्वारावर पुतळ्याचं. विषय असा आहे की तिथं लाखोच्या संख्येनं धनगर समाजाची खेळोबाची यात्रा भरते. भाकणुकीचा तिथं कार्यक्रम असतो. तेच ठिकाण त्यांनी कुणी निवडलं, का निवडलं, त्यांचा हेतू काय आहे, तर धनगर समाजावरती प्रेशर क्रिएट करायचं, दहशत निर्माण करायची आणि वातावरण कलुषित करायचं. कोण आहेत हे समाजकंटक? ही गोष्ट रिपीट अगेन अँड अगेन घडते महाराष्ट्रात. आता माढा तालुक्यातलं हे कितवं जवळजवळ 10-12 प्रकरण आहे. कोण आवारे नावाचा एक महाभाग आहे, तो महाभाग ह्या सगळ्या गोष्टींना खतपाणी घालतोय. तिथला प्रश्न मिटलेला होता. गावच्या प्रशासन, पोलीस प्रशासनानं स्थलांतरित करायचं ठरवलेलं होतं पुतळा. तरी सुद्धा तिथला स्थानिक आमदार अभिजित पाटील यांनी लक्ष घातलं आणि परत तिथंच पुतळा बसवायला लावला. अभिजित पाटील, तुझ्या आमदारकीचा मार्ग आमच्या वाड्या वस्त्यावरून जातोय, ध्यानात ठेव. तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीचं कृत्य करायला. तुम्ही कुठून जाता, काय जाता, का धनगर समाज तुम्हाला कधी आडवा उभा आला होता? कधी कुठं तुमच्या आडवा उभ्यात आला होता का? भोळे बाबडी लोक आहेत तिथं. 60-70% धनगर समाजाचं गाव आहे आणि तुम्ही असं दहशत निर्माण करताय. हे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महोदयांना आमचं सांगणं आहे. महाराष्ट्रामध्ये या घटना वारंवार घडतायत. 2 दिवसाला 3 दिवसाला समाज विकास आणि घटना घडून गेल्यानंतर तुम्ही ऍक्शन मोडमध्ये येताय का? आम्ही निषेध व्यक्त करतोय. आम्ही अंजनगावला जाणार. आमच्या समाजावरती रात्री एका समाज मंदिरामध्ये लोक होती. अजूनही तिथले आम्ही दगड वगैरे हलू दिलेले नाही. दगडफेक केलेले तिथं धनगर समाजावरती, बरोबर आहे का? मंदिरावर दगडफेक केलेले. हा कुणी अधिकार दिला? अरे महाराजांचा पुतळा दिवसा 12 वाजता आणा ना. रात्री 12 आणि 1-2 वाजता लपत छपत आणून बेकायदेशीर कृत्य करताय आणि मुख्यमंत्री महोदय तुम्ही 2-4 दिवसाला घटना घडते आणि तुम्ही वाट बघताय. हे फेल्युअर आहे. आम्ही निषेध व्यक्त करतो या गोष्टीचा.